हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल कुक विथ प्रियांका. तर आज आपण बनवणार आहोत स्पेशल चॉकलेट केक. तर चला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिलं मी हे केक रेडीमेड चॉकलेट प्रेमिक्स यूज करणार आहे. हे मी आमच्या इथल्या बेकिंग शॉपमधून परचेस केलं आहे. तर हे काही 500 ग्राम आहे. तर चला सुरुवात करूया. तर मी आज हा छोटा मिनी केक बनवणार आहे. तर त्यासाठी मी अर्धी वाटी प्रेमिक्स घेतला आहे आणि त्यामध्ये पाणी ऍड करणार आहे. तर अशा पद्धतीने पाणी ऍड करून पुन्हा चांगलंपणे मिक्स करून घ्यायचं आहे. हे प्रीमिक्स यूज करणं खूप इझी आहे. जस्ट तुम्हाला ते प्रीमिक्स घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अंदाजानुसार पाणी ऍड करायचं आहे बस. नाहीतर तुम्हाला घरच्या घरी फटाफट केक बनवायचा आहे तर तुम्ही हे प्रीमिक्स यूज करू शकता. ते कोणत्याही बेकिंग शॉपमध्ये तुम्हाला इझिली भेटून जाईल. तर तुम्ही बघू शकता 5 मिनिटांमध्ये आपलं बॅटर रेडी झालेलं आहे. किती इझी पद्धतीने. आता हे बॅटर आपण भांड्यामध्ये काढून घेऊया. बॅटरला एवढं थिक होईपर्यंत मिक्स करायचं आहे आणि त्याला नेहमी एकाच डायरेक्शनने मिक्स करायचं आहे, जेणेकरून आपला केक चांगल्या पद्धतीने फ्लफी होईल. यामध्ये मी थोडंसं मेल्टेड बटर टाकते आणि त्याला चांगल्यापणे भांड्याला ग्रीस करून घेत आहे. त्याच्याने जेव्हा आपला केक बेक होईल आपल्याला तो चांगल्या पद्धतीने बाहेर निघतो. तो कुठेही तुटणार नाही किंवा चिपकणार नाही भांड्याला. त्यामुळे चांगल्या पद्धतीने घी किंवा ऑइलने ग्रीस करून घ्यायचा आहे पूर्ण भांड्याला. थोडंसं मैदा किंवा तेज चॉकलेट प्रेमिक्स ऍड करून घ्यायचा आहे. ही स्टेप टोटली ऑप्शनल आहे. तुम्हाला यूज करायचे असेल तर तुम्ही करू शकता. हे बघा अशा पद्धतीने. आता यामध्ये आपण बनवलेलं बॅटर ऍड करून घेऊया. अशा पद्धतीने मी पूर्णपणे बॅटर ऍड करून घेतलं आहे. आता त्याला असे टॅप टॅप करून एक लेवल करून घ्या. त्याच्याने ह्यामध्ये असणारे बबल्स निघून जातील आणि केक चांगल्यापणे फुगेल. आता आपण केक बेक करायला ठेवूया. तर त्यासाठी मी कढाई यूज करते आहे. तर मी एक कढाई त्यामध्ये रॉक सॉल्ट ऍड करून ती थोडा वेळ गरम व्हायला ठेवली आहे. तर तुम्ही हे ओव्हन मध्ये सुद्धा करू शकता किंवा अगर तुमच्याकडे ओव्हन नसेल तर तुम्ही कढाईमध्ये पण करू शकता. त्यामध्ये पण चांगल्या पद्धतीने केक कुक होतो. तर कढाई तर झालेली आहे गरम. तर त्यामध्ये आपण हा केक ठेवूया बेक होण्यासाठी. अशा पद्धतीने मी केक कढाईमध्ये बेक व्हायला ठेवला आहे. तर ह्याला टोटल 15 to 20 मिनिट्स लागतील केक चांगल्या पद्धतीने बेक होण्यासाठी. तर त्यासाठी तुम्हाला 10-10 मिनिटांनी ते चेक करायला लागेल की केक चांगल्या पद्धतीने कुक होतोय की नाही. तर चला आपण येऊया 15 ते 20 मिनिटानंतर. 15 ते 20 मिनिट झाले आहेत. चला चेक करूया आपला केक
बेक झाला आहे की नाही. केक आतमधून पूर्णपणे कुक झाला आहे की नाही हे चेक करायसाठी तुम्हाला त्यात एक छोटीशी स्टिक टाकून ती चेक करायला लागेल की आतमध्ये बॅटर नीट कुक झाला आहे की नाही, किंवा स्टिकला बॅटर लागतंय की नाही. तर माझं तर नाहीये, तुम्ही क्लिअरली व्हिडिओमध्ये बघू शकता. स्टिक पूर्णपणे क्लीन आहे, याचा मतलब आहे की केक हा चांगल्या पद्धतीने बेक झाला आहे.